सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या आधी प्लीज नवीन अपडेट घेऊन आलेली आहे मी. ती अपडेट पूर्ण जाणण्यासाठी तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. रोजची अशी शासकीय योजनाची जी काही माहिती येणार तुम्हाला तात्काळ मिळणार आमच्या चॅनलद्वारे, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजच आणि बघा, जाणून घ्या की आजची अपडेट काय आहे. कारण की लाडकी बहीण योजना महिलांना अर्जंट सूचना देण्यात येत आहे की हे 2 कागदपत्रके असतील तरच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार, नाही तर फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. आणि हे 2 कागदपत्रक काय आहे तुम्ही जाणून घ्या याच व्हिडिओमध्ये पुढे. तर त्याआधी तुम्हाला सांगण्यात येत आहे की अदितीताई तटकरे यांनी बघा त्यांच्या ट्विटर खात्यावरती एक मेसेज दिलेला आहे, जो मेसेज तुम्ही बघू शकता. तर त्या मेसेजमध्ये आहे लिहिलेलं की 5 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, कारण की त्यांनी जे सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनांचं पालन नाही केलेलं. त्यांच्याकडे काही म्हणजे जे काही सूचनांचं पालन केलं नाही त्यामुळे त्यांचे 5 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. तर त्यामुळे आता आपण सुद्धा अपात्र नाही झालो पाहिजे त्यासाठी. तर बघा, ज्या महिलांनी जानेवारीचा हप्ता देखील मिळाला नसेल आणि मागच्या 5 हप्ते, कोणाचेही 4 हप्ते कोणाचे बाकी असतील, अशा महिलांसाठी एक मोठी बातमी म्हणजे राज्य शासनाने यासाठी पण एक मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्य शासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय काय आहे आपण बघू आता, कारण की या निर्णयाचं पालन तुम्हाला करावंच लागेल. कारण की बघा, सर्व बहिणीला आता 6 हप्ते मिळालेले आहे आणि जानेवारीपासून 2100 रुपयाची पण हप्ते सुरू झालेले आहेत बहिणींचे, आणि त्यामध्ये 600 रुपयाची वाढसुद्धा झालेली आहे. त्यासाठीच त्यांना आता हे 2 कागदपत्रकं अर्जंट म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, जे त्यांना त्यांच्या डॉक्युमेंटसोबत लावायचे आहेत आणि त्यांच्याकडे पाहिजेतच सर्व लाडकी बहिणींकडे. तर आपण बघू ते 2 कागदपत्रकं काय आहेत. तर बघा, जर हे कागदपत्रक तुम्ही जमा केले नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि त्यासोबतच पुढील एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून कदाचित काढण्यातसुद्धा येणार आहे. कारण की हे 2 कागदपत्रक तुमच्याकडे पाहिजेतच. आणि हे 2 कागदपत्रक काय आहे आपण पुढे बघू. बघा, तर तुम्ही लवकरात लवकर हे 2 कागदपत्रक जमा करायचे आणि ते 2 डॉक्युमेंट काय आहेत ते लगेच सादर करून कुठे जमा करायचं, काय करायचं, ही सर्व माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पुढे बघू. तर बघा, हे 2 डॉक्युमेंट हे आहेत, अशा प्रकारे आहेत की आता तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल, जर तुमच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला नसेलच तर तो या नवीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही लगेच काढून घ्या. कारण की या उत्पन्नाच्या दाखल्याची तुमच्या नावाचा दाखला पाहिजे आणि तुमच्या नावाच्या या दाखल्याची, उत्पन्नाच्या दाखल्याची खूप महत्त्वाची गरज आहे तुमच्यासाठी. कारण की त्यामुळेच तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून बाद होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक डॉक्युमेंट लागेल, दुसरं 2 डॉक्युमेंटपासून. तर ते 2 डॉक्युमेंट अशा प्रकारचे आहेत की एक उत्पन्नाचा दाखला आणि एक आहे पॅन कार्ड. पॅन कार्ड असल्यामुळे कसं आहे ना, तुम्हाला पॅन कार्ड असलं तर लगेच कोण्या पण बँक खात्यामध्ये किंवा कुठं पण तुम्हाला लगेच समजण्यात येणार की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहे, किती पैसे काढले आणि तुमच्याकडे म्हणजे सर्व प्रॉपर्टी किती आहे. या प्रकारे उत्पन्नाचा दाखला आणि तुम्हाला पॅन कार्ड या 2 गोष्टीची सर्वात महत्त्वाची गरज आहे. तर बघा, अशा प्रकारे हे 2 डॉक्युमेंट आहेत की जे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहेत. कारण की तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तरीसुद्धा प्रत्येक महिलेने ही पॅन कार्ड काढलंच पाहिजे आणि पॅन कार्ड बनवलं पाहिजे. कारण की आयकर विभागाकडे याची जर माहिती गेली तर पॅन कार्ड जर तुम्ही काढलं तर तुमच्या खात्यामध्ये काय आहे, कारण की प्रत्येक गरजू महिलेंकडे लाखोचा व्यवहार नसतो आणि लाखोची त्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा लाखांनी नसतात. त्यामुळे सर्व गरजू महिलांना या योजनेमधून बाद झाले नाही पाहिजे, ते अपात्र नाही झाल्या पाहिजे. त्यासाठी सर्व महिलांना पॅन कार्डची गरज लागणारच आहे आणि पॅन कार्ड हे सर्व महिलांसाठी खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे 2 डॉक्युमेंट आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही अपात्र ठरू शकत नाही. चला, तर मग अशाच प्रकारची नवीन अपडेट घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.